नमस्कार. आज 4 फेब्रुवारी 2026 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वांना माहिती आहे की US आणि इंडिया ट्रेड डील साईन झालेली आहे. आता ती कशा पद्धतीने झाली किंवा अगदीच पहा एकदम अर्जंटमध्ये का झाली वगैरे याबद्दल आपल्याला जास्त चर्चा नाही करायची आहे. पण अगदीच पहा युनायटेड स्टेट्ससोबत आपली डील झाल्यानंतर अगदी जो शेअर मार्केट परत रिकवर झाला त्यावरून आपलं लक्षात येतं की युनायटेड स्टेट्ससोबत आपली डील करणं काळाची गरज होती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती डील केल्यामुळे अगदीच त्यांचं आपण कौतुकास्पद अभिनंदन नक्की करूयात. पहा ओके, म्हणजे काहीही होऊ द्या परंतु अगदी आपल्या व्यवसायाला वाचवण्यासाठी किंवा आपलं जे काय म्हणू शकता शेअर मार्केट आहे त्यामध्ये जी उसळी आली त्यावरून आपलं लक्षात आलं की नक्कीच हे गरजेचंच होतं व ते झालेलं आहे. डन. पण आता डेव्हिल लिव्हज इन डिटेल. ओके, UPSCमध्ये ही खूप फेमस म्हण आहे किंवा तुम्ही जर लॉ करत असाल तर सर्वांना माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही प्रोव्हिजन एक स्टेटमेंट वाचताना त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की द डेव्हिल लिव्हज इन डिटेल. ओके, मग आज घडीला तेच समस्या आहे. पहा अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं संपूर्ण भारतवासियांकडून डोनाल्ड ट्रम्प यांना धन्यवाद दिले, त्याबद्दल आपल्याला काही शंका नाही आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांचं जे ट्विट आलेलं आहे त्यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील जे कृषी मंत्री आहेत त्यांचं जे ट्विट आलेलं आहे त्यावरून थोडासा एक इश्यू निर्माण झाला व अगदीच मी म्हटलं ना डेव्हिल लिव्हज इन डिटेल. मग डिटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं तर अगदी लोकसत्तांनी काय दिलेलं आहे पहा, कृषी दुग्ध व्यवसाय क्षेत्रांना संरक्षण मान्य केलं. पण तुम्ही तेच द हिंदूमध्ये जर बातमी पाहिला तर आता अगदीच पहा द हिंदू थोडंसं निगेटिव्ह बोलतं. पहा काल पियुष गोयल यांनी पत्रकार परिषद घेतली व त्यामध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलेले आहेत. पहा की विल बेनिफिट. ओके, विल बेनिफिट म्हटले आहेत, विल म्हटलेले आहेत आणि त्यांनी हे म्हटलं नाही आहे की यामध्ये आपण डील साईन केली नाही वगैरे, फक्त अद्याप करायचं आहे. ओके, पण डोनाल्ड ट्रम्प यांना जर तुम्ही ज्यावेळेस विचारलं ना त्यांनी काय म्हटलेत की ॲग्रिकल्चर सेक्टरला पण त्यांनी हे केलेलं आहे. ओके, त्यासोबतच आपण $500 बिलियन ट्रेड करणार आहोत त्यांच्यासोबत. ओके, तर आता सर्वात पहिल्यांदा जर तुम्ही रेग्युलर असाल माझ्या लेक्चर्सला तर मी तुम्हाला काय म्हटलं होतं, युरोपियन युनियनसोबत आपली एक डील साईन झाली होती वा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर आपण न्यूझीलंडसोबत पण काय केलं, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे. न्यूझीलंडसोबत आपण 93% वस्तू आहेत त्यांच्या 95% वस्तूंसंबंधी आपण काय फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन केलं. तर युरोपियन युनियनसोबत आपण 93% वस्तूंसाठी आपण काय केलं, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलं आहे. मग त्या दिवशी मी तुम्हाला बोलत असताना म्हटलं होतं पहा UPSCमध्ये जर प्रश्न आला की आपण त्यामध्ये डेअरी आणि ॲग्रिकल्चरला ओपन केलेलं आहे का, तर बिलकुल नाही व डोळे झापून ते बंद करा असं मी म्हटलेलं होतं. परंतु कालचं जर न्यूज पाहिलात किंवा कालचं जर डोनाल्ड ट्रम्प यांचं जर स्टेटमेंट पाहिलात ना तर त्यामध्ये ते काय म्हणत आहेत की $500 बिलियन आपण ट्रेड करणार आहोत भारतसोबत. यासोबतच ॲग्रिकल्चर जे आहे ते ओपन करण्यात आलेलं आहे, भारतामधील ॲग्रिकल्चर सेक्टर हे ओपन करण्यात आलं आहे असं डोनाल्ड ट्रम्प म्हटलेले आहेत. आता मी याबद्दल काही म्हणू शकत नाही. पहा जोपर्यंत भारत सरकार आपला त्या भारत सरकार जोपर्यंत त्या ट्रेडमधील डिटेल्स येत नाहीत ना तोपर्यंत आपण याबद्दल काही चर्चा करू शकत नाही. व मी आता पण परत तेच म्हणतो आहे की द डेव्हिल लिव्हज इन डिटेल्स. ओके, ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे राक्षस कुठे मिळतो ना तर त्याच्या अगदी म्हणजे आता अगदीच आपल्याकडे पण पौराणिक कथा आहेत बा, त्यामध्ये पण तेच म्हटलेलं आहे राक्षसाचा वध कसा करायचा ते आपल्याला तिथूनच सापडतं. मग ती तसंच आहे. पहा जर आपण ॲग्रिकल्चर सेक्टर जर ओपन केलं तर त्याचे परिणाम काय होतील तर लक्षात घ्या. म्हणजे अगदीच तुम्ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये हे शिकणारच आहात तरी पण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेन किंवा याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पण मी सांगितलेलंच आहे. पहा आता अगदीच आपल्याकडे पोल्ट्री फार्म आहेत बरोबर. पोल्ट्री फार्ममध्ये तुम्ही सरकारी कोंबडी पण त्याला म्हणतो पहा. ओके, म्हणजे अंडीसाठी वगैरे ती वापरली जाते पोल्ट्री. ओके, तर हे $200 पर kg असेल बरोबर आहे. पण यामध्ये शब्दाला प्रॉब्लेम काय होणार आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्या पण पोल्ट्री आहेत. ओके, त्यांच्या कोंबड्या. ओके, आता आपल्याकडे जे म्हणजे अगदीच पहा ग्रामीण भागातील जर कोंबडी पाहिलात ज्याला आपण गावरान कोंबडी म्हणतो अगदी त्यांचे रेट जास्त आहेत. पण जे पोल्ट्री फार्ममधील जी कोंबडी आहे त्यांचे रेट कमी आहेत. पण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमधून जी कोंबडी येणार आहे व ॲग्रिकल्चर सेक्टर म्हटल्यानंतर ना आपण हे सर्व गोष्टी ओपन करणार आहोत. पण तुम्हाला ह्या गोष्टी लवकर समजाव्या या नात्याने मी सांगत आहे. व पहा अमेरिकेमधून जर कोंबडी आयात करण्यात आली तर आपलं जे पोल्ट्री फार्म आहे त्याची इथे हे होणार आहे का नाही, तर बिलकुल आपल्या पोल्ट्री फार्मला इथं काय पहा नुकसान होणार आहे. हा पॉईंट लक्षात घ्या तुम्ही. कारण अगदी आज जे $200 kgला आपल्याला एक पोल्ट्री मिळते आपल्या देशातली किंवा जे सायंटिफिकरित्या तयार करण्यात आलेली ती आहे. व आता युनायटेड स्टेट्ससोबत आपण काय केलं आहे पहा, कालचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटच्या बेसिसवरच मी बोलतोय. परत सांगतो डेव्हिल लिव्हज इन डिटेल्स. ओके, भारत सरकारने जर तशा पद्धतीने किंवा पियुष गोयल यांनी जर ट्रेड डिटेल्सचे सर्व पॉईंट ठेवले ना तर आपण पण याबद्दल स्टेटमेंट नक्कीच चेंज करणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला समजणं गरजेचं आहे व
आपण अगदीच जर इंटरव्ह्यूमध्ये पण प्रश्न विचारण्यात आला ना तुम्हाला की ॲग्रिकल्चर सेक्टर आणि डेअरी सेक्टर आपण का ओपन करत नाही, तर ते इश्यू तुम्ही लक्षात घेण्यासाठी हा पॉईंट मी मांडतोय. तर पहा, जर आपण US ची पोल्ट्री जर ओपन केली किंवा US च्या कोंबड्यांना जर भारतामध्ये येण्याची परवानगी दिली तर काय होतं, याचे भाव पडतील. पहा, आपले जे शेतकरी आज घडीला पोल्ट्री फार्म वगैरे टाकलेले आहेत, बरोबर आहे, मग त्यांना 200 रुपयाला एक कोंबडी ते विकतील, आज घडीला ती विकत आहेत, बरोबर. मग पहा, अमेरिकेमधून जे कोंबडी येणार आहे ना, त्यावरती आपण काय 0% टॅरिफ लावलेला आहे, 0 टॅरिफ आहे, बरोबर. मग 0 टॅरिफ म्हटल्यानंतर काय होणार आहे, पहा, त्यांची कोंबडी अगदी आज जर तुम्ही पाहिला तर $1 जरी तिथून विकली तर 90 रुपयाला इथे येऊ शकते ना. मग अगदीच पहा, इथे 90 रुपये किंवा 100 रुपये किंवा अगदी 150 रुपये जरी झाली ना, तर आपल्या भारतामधील जी देशी कोंबडी वगैरे आहेत तर त्यांना इथं नक्कीच फटका बसतो. व नक्की फटका बसल्यानंतर पहा, आपलं जे देशी मार्केट आहे, ओके, किंवा जे आत्मनिर्भर भारताचे जे स्वप्न आहे ना, ती इथं डगमगायला लागतं. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे ज्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टरवरती खूप मोठा ताण येईल. पहा, ओके, खूप म्हणजे खूप मोठा ताण येईल, कारण आपल्या देशामधील जे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे ते आपण आपलं कमावतो व त्यानंतर पहा आपल्याच म्हणजे आता अगदी सोयाबीनचं तुम्ही भाव पाहू शकता ना, सोयाबीनच्या आपल्याच देशातील सोयाबीनला आपल्याला भाव मिळत नाही. मग तुम्ही दुसऱ्या देशातून पण जर सोयाबीन आयात जर केलात ना, तर मग किती भयावह स्थिती तिथं होईल, कारण मागणी तिथं कमी असेल व पुरवठा जास्त असेल. आता उदाहरण पाहूयात आपण. पहा, ABC या 3 वस्तू आहेत. ही वस्तू 10 रुपयाला आहे, B ही वस्तू 10 रुपयाला आहे व C ही वस्तू पण 10 रुपयाला आहे, बरोबर. व खरेदी करणारा मी एकटाच आहे. मग कोणती पण वस्तू घेतलं मला 10 रुपयालाच ती पडणार आहे, बरोबर. मग मार्केटमध्ये पहा, माझ्यासोबतच आणखी ABCDE असे किती 1 2 3 4 5 असे 5 व्यक्ती झाले व 3च वस्तू झाल्या. 5 वस्तू हे झाले व्यक्ती आणि ह्या आहेत पहा वस्तू. मग वस्तू फक्त 3च आहेत आणि व्यक्ती आहेत 5. मग इथं काय होणार आहे, मागणी वाढलेली आहे, मागणी इथं वाढली व पुरवठा इथं काय झालेला आहे, कमी झालेला आहे. मग यामध्ये काय होणार आहे, या सिच्युएशनला आपल्याला काय सांगता येतं, तर हे जे 10 रुपयाची पेन आहे ना, तर अगदीच या किमती वाढतील. मग इथं 15 रुपये 20 रुपये म्हणजे या 5 व्यक्तींपैकी जो या 3 वस्तूंची किंमत जास्त मोजेल त्याला या वस्तू काय होतील, विकत घेता येतील. मग अगदी तसंच होणार आहे आज घडीला आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरचं हेच होईल. पहा, जर आपले जे शेतकरी आहेत, आपल्या शेतकऱ्यांनी जो पिकवलेला माल आहे, एकच मिनिट याला परत एकदा क्लीन करेन. ओके, आय होप मागणी पुरवठाचा सिद्धांत तुम्हाला समजलेला आहे. मग आता आपले भारतीय जे शेतकरी आहेत, भारतीय शेतकऱ्यांनी एक गुळाची ढेप आहे ती 100 रुपयाला त्यांनी तयार केली. पहा, ओके, 100 रुपयाला आपली इंडियन मेड असेल व तीच गुळाची ढेप अमेरिकेमधून आली 50 रुपयाला. तर सांगा बरं, कोणती वस्तू खरेदी करतील या 5 पैकी व्यक्ती? तर अगदीच पहा, ही स्वस्तातली वस्तू खरेदी करतील ना, कारण आपला भारत देश कसा आहे, मिडल क्लास इकॉनॉमीचा देश आहे. जास्त व्यक्ती काय आहेत, मिडल क्लासमधून येतात, त्यामुळे जिथं स्वस्त आहे तेच पाहतील. जसं चायनाचं झालेलं आहे. पहा, तुम्हाला माहिती असेल दिवाळीमध्ये आपल्याकडे प्लास्टिकचे फुलं येतात, त्यासोबतच झेंडूचे पण फुलं येतात. आता जे श्रीमंत व्यक्ती आहेत ते झेंडूचे फुलं नक्की अफोर्ड करू शकतील, पण ग्रामीण भागातील किंवा जे मिडल क्लास आहे ते डायरेक्टली प्लास्टिकचेच फुलं खरेदी करतात. व यामुळे पहा, आपली इकॉनॉमी म्हणजे अगदी लास्ट इयरला तुम्ही पाहिलं असाल की बॅन करा, जे चायनीज फुलं वगैरे येत होती, प्लास्टिकची फुलं, ते बॅन करा म्हणून तशा पद्धतीने मोहीम चालली होती. त्याचं नेमकं कारणच ते आहे की आपली जी भारतीय मिडल क्लास आहे त्यांना ते समजणार नाही की बा ही कोणतं ओरिजिन आहे. ते डायरेक्टली जे स्वस्त आहे ते तिथं भेटू शकेल व ते डायरेक्टली त्याचं एन्जॉय करतील. मग हीच समस्या आहे आज घडीला. जर US आपण ॲग्रिकल्चर सेक्टर जर ओपन केलं तर अगदीच पहा, त्यांचं ॲग्रिकल्चर सेक्टर आपल्यापेक्षा जास्त खूप पुढे गेलेलं आहे. म्हणजे मशीन बेस्ड ते ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, बरोबर. व त्यांच्याकडे अगदी अफोर्डेबिलिटी असल्यामुळे ते पहा अगदी स्वस्तामध्ये पण आपल्या देशामध्ये ते विकू शकतात, कारण आपण काय त्यांच्यावरती 0 टॅरिफ लावणार आहोत. पण याच्या उलटं जर तुम्ही पाहिला तर 18% टॅरिफ आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे आपल्याकडून जर एखादी जीन्स पॅन्ट वगैरे जर गेली, ओके, म्हणजे आता पहा क्लोथसाठी हे बेस्ट झालेलं आहे. व आपण जर भारतीय मेड जे क्लोथ्स आहेत, म्हणजे जे भारतीय मेड कपडे आहेत किंवा कॉटन आहे, ते जर अमेरिकेत विकायला गेलं ना, तर त्यावरती 100 रुपयाचं जर भारतामध्ये ती विक्री किंमत जर ठरलेली तर इथं गेल्यानंतर ते 118 रुपयाला विकणार आहे. मग ती पहा, भारताला याचा फायदा झालेला नाही तर याचं नुकसान जास्त होणार आहे. ओके, व याची लॉंग टर्म इफेक्ट नक्की पडतील. त्यामुळे पहा, शक्य झालं तेवढ्या लवकर भारत सरकारने पण याबद्दल चर्चा करायला हवी की बाबा आम्ही ट्रेड डीलमध्ये हे सांगितलेलं नाही या गोष्टी. आता अगदी पियुष गोयल यांनी म्हटलंय की आम्ही त्याला काय करू, सर्वाईव्ह करू असं म्हटलेलं आहे, त्यांनी विल म्हटलेलं आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलंय की नाही, आम्ही केलेलंच आहे. त्यामुळे पहा, थोडीशी इथं नक्की साशंकता येत आहे की ॲग्रिकल्चर सेक्टर जर आपण ओपन करून दिलं डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी किंवा अमेरिकासाठी, तर अगदी
आपण याच्या पूर्वीचे जे प्रयत्न केले आहेत, जसं की पहा ओमानसोबत आपण ट्रेड डील साईन केली, त्यानंतर रशियासोबत केलेली आहे, त्यासोबतच न्यूझीलंड, त्यानंतर आणखीन कोणता देश, युरोपियन युनियन, ह्या सर्व देशांसोबत आपण ॲग्रिकल्चर सेक्टर आणि डेअरी सेक्टरला बाजूला ठेवून केलेलं होतं काम. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल 2019मध्ये RCEPचं जे हे आहे प्लॅटफॉर्म आहे ते आपण का सोडलेलं होतं, तर ॲग्रिकल्चर आणि डेअरी सेक्टरला आम्ही हात लावणार नाही यासाठी सोडलेलं होतं. मग प्रॉब्लेम हेच होणार आहे, जर अमेरिकेलासाठी आपण ओपन करून दिलं तर आता पहा इथे जी अमूल कंपनी दिसत आहे, अमूल कंपनीला जास्त मोठा फटका बसेल. कारण अमेरिकन डेअरी प्रोडक्ट जर भारतामध्ये आली तर काय होईल पहा, अगदीच लहू मुलग गया हे तुम्ही ऐकलं असाल पहा. म्हणजे अगदी एकदा जर आपल्याला चव लागली ना ती की बा तेच चांगलं आहे खाण्यासाठी वगैरे. म्हणजे आज घडीला जर बेकरीमध्ये वगैरे जर तुम्ही पाहता तर जेन झी जी आहे त्यांना फक्त जे चांगलं आहे तेच ते खाणार आहेत ना. मग अगदी त्यांनी देशी किंवा विदेशी आहे असं काही तिथं चर्चा वगैरे होईल का, तर बिलकुल नाही. त्यांना अगदीच जसं कॉफी आहे पहा, कॉफीचं पण कल्चर वगैरे म्हणजे तिकडून आलं ना तर आपण नक्कीच ॲक्सेप्ट करतोच ना. मग अगदी तसंच आहे पहा, जी आपली देशी कंपनी आहे अमूल, मग या अमूल कंपनी फक्त आज घडीला आपल्याकडे फक्त एकच कंपनी आहे ज्याला आपण चांगल्या पद्धतीने सांगू शकतो व अमूलची केस स्टडी बेस्ट आहे. पण जर डेअरी सेक्टर जर आपण ओपन जर केलं अमेरिकेसाठी तर अमूल कंपनी पण अगदीच ये बर्बादी का आलम आहे अशा पद्धतीने इथं सिच्युएशन नक्की होणार आहे. ओके, म्हणजे आपण ही टीका करत नाही आहे, मी परत तेच म्हणतो की डेव्हिल लिव्हज इन डिटेल्स. व डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट जर पाहिलं आपण तर तशा पद्धतीने आपला एक काय म्हणू शकतो गंध येत आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं जे मंत्रिमंडळातील कृषी मंत्री आहेत ना त्यांनी पण तेच म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जे ट्रेड डील साईन केलं आहे अमेरिकेसोबत ते खूप व्यस्त झालेलं आहे. व डोनाल्ड ट्रम्प यांनी जे अमेरिकन नागरिक आहेत, ओके, अमेरिकन नागरिकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. सॉरी, नागरिकांना नाही तर अमेरिकन शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे त्यांचा उद्देश समजत आहे ना तुम्हाला की बाबा आपण ॲग्रिकल्चर त्यांच्यासाठी ओपन केलेलं आहे असं त्यांचा बेसिकली तिथं अर्थ होतो. व पहा आपण खूप दिवसांपासून ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीला ॲग्रिकल्चर इंडस्ट्री म्हणता येणार नाही, सॉरी फॉर दॅट, पण ॲग्रिकल्चरला आपण खूप दिवसापासून प्रोटेक्ट केलेलं आहे. मी मान्य करतोय व्यवसायासाठी हे खूप बेटर झालेलं आहे, इंडस्ट्री सेक्टरसाठी खूप बेटर झालेलं, परंतु शेतकऱ्यांसाठी हे अतिशय म्हणजे खूप मोठा इथं दगड वगैरे पडेल. यासाठी सरकारने लवकरात लवकर त्यांचे जे पॉईंट्स आहेत ते जनतेसमोर ठेवावेत, जेणेकरून पहा आपल्याला पण त्याचं विश्लेषण नक्कीच करता येईल. आपला नक्कीच विश्वास आहे. पाहूयात भारत सरकार याबद्दल काय स्टेप्स वगैरे उचलेल. त्याच्यानंतर पहा भारत सरकारने आणखीन एक यामध्ये काय म्हटलेलं आहे की आपण आता म्हणजे ट्रेड डील तुम्हाला माहिती असेल की डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावर 50% टॅरिफ का लावलेला होता, तर आपण रशियाकडून तेल आयात करतो या कारणानिमित्त, बरोबर. मग डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटमध्ये आणखीन एक पॉईंट सापडतो की व्हेनेझुएलाबद्दलचा. ओके, आता भारत सरकार काय करणार आहे तर व्हेनेझुएलामधून आपण तेल आयात करणार आहोत. आजपर्यंत आपण कुणापासून केलेलं आहे, रशियापासून. व तुम्हाला माहिती असेल आजपर्यंत म्हणजे भारताचा पुराणा दोस्त कोण आहे तर रशिया आहे आणि इस्रायल आहे. तुम्ही डोळे झापून मध्यरात्री यांना कॉल करू शकता किंवा मला मदत पाहिजे, हे नक्कीच तुमच्यासोबत असतील. पण अमेरिकेबद्दल तुम्ही तसं म्हणू शकता का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण म्हटलेलं आहे की राजकीय पंखे तुम्ही बनू नकात. अगदी त्याच धर्तीवर मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न करतोय. पहा आता अगदी लास्ट इयरला 12 फेब्रुवारी रोजी म्हणजे 1 वर्ष होतील नरेंद्र मोदी यांना अमेरिकेमध्ये जाऊन. मग अगदीच पहा आपले रिलेशन सगळे चांगले होते, परंतु ज्यावेळेस ऑपरेशन सिंधू झालं त्यावेळेस आपलं म्हणजे आपण संकटात होतो ना, त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी पाकिस्तानचे जे जनरल वगैरे आहेत त्यांना तिथं बसून टेबलवरती लंच वगैरे ते योग्य होतं का? मग तर बिलकुल नाही. म्हणजे आपण त्यांच्यासोबत तिथं व्यवहार किंवा म्हणजे त्यांच्यावर ट्रस्ट ठेवू शकणार नाही. पहा अमेरिकेवर आपण त्या पद्धतीने ट्रस्ट ठेवू शकत नाही. 1971चा आपला इतिहास आहे व हिस्ट्री रिपीटेड सेल्फ आहे. पहा ओके, इतिहासापासून आपल्याला धडे घेणं खूप गरजेचं आहे. ओके, मग हे जर पाहिलात गोष्टी तर आपल्यासाठी हे थोडंसं घातक ठरतं. हे झालं थोडंसं इंटरनॅशनल रिलेशनबद्दल. त्यानंतर आपण वापस येऊयात आपल्या रशियाबद्दलचं पॉईंट चालू होता, बरोबर आहे. यापूर्वी आपण रशियाकडून तेल आयात करायचो. रशियाकडून तेल आयात करत असताना आपण त्याची जी किंमत आहे ती कशामध्ये आयात करायचं तर रुपयामध्ये त्याची किंमत फेडायचो. ओके, म्हणजे आता अगदीच तुम्ही एखाद्या दुकानात गेलेला आहात व दुकानामधून तुम्ही 5 रुपयाचा पार्लेजी बिस्किट पुडा घेतला, बरोबर आहे. मग त्या पार्लेजी बिस्किट पुड्याचे जे पैसे आहेत 5 रुपये ते तुम्ही रुपयामध्ये देता न की डॉलरमध्ये. आता व्हेनेझुएलासोबत आपण ट्रेड जर केलं ना तर आपला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतील. ओके, डॉलरमध्ये त्यांची किंमत अदा करावी लागेल. मग डॉलरमध्ये द्यायचं म्हटल्यानंतर इथं काय परत डॉलरची मागणी वाढेल आणि आपल्याकडे पुरवठा आहे का डॉलरचा? बिलकुल नाही आहे. त्यामुळे रुपया आणखीन पडण्याचे चान्सेस आहेत. आता मान्य आहे पहा काल 122 पैशांनी आपला रुपया स्ट्रॉंग झालेला आहे, म्हणजेच काय 90 वरती परत आलेला आहे. 92 कडे गेलेला होता रुपया, पण 1 रुपये 22 पैशांनी आपला रुपया काय झालेला आहे कमी झालेला आहे. त्याचं कारण ते आहे की काल इन्व्हेस्टमेंट परत एकदा भारतामध्ये यायला लागली. ओके, जे अमेरिकन नागरिक पळून चाललेले होते FPI काढून घेऊन ते वापस येत आहेत. या कारणानिमित्त पहा आपला रुपया थोडासा बलाढ्य झाला, म्हणजे 90 रुपये झालं. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आपण तसं हे ठेवू शकत नाही की बाबा हे ट्रस्टवर्दी पर्सन, तशा पद्धतीने आपल्याला सांगता येणार नाही. कारण अगदी
डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे आपण खूप काही नुकसान नक्कीच झालेलं आहे. जसं पहा इराणमध्ये आपण एक पोर्ट बांधलेला आहे, चाबहार पोर्ट. ओके, व त्याच्याच बाजूला आहे ग्वादार पोर्ट, जे की चायनाने बांधलेलं आहे पाकिस्तानसाठी. मग आपण इराण आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये ट्रेड आपलं सुरळीत वगैरे चालावं यासाठी आपण चाबहार पोर्ट बांधलेला आहे व पैसे खर्च केले आहेत आपण तिथं. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटले की नाही, तुम्ही इराणसोबत पण ट्रेड करायचा नाही. 2018 तशा पद्धतीने त्यांनी आपल्यावरती सँक्शन लावली की मग आपण लगेच चाबहार पोर्टचं काम बंद केलं होतं. पण ज्यावेळेस आपल्याला प्रेसिडेन्शियल सँक्शन्स तिथं मिळाले जो बायडन यांच्याकडून, त्यावेळेस आपण परत एकदा चाबहार पोर्टचं तिथं परत एकदा काम चालू केलं होतं. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी लास्ट इयरला आणखीन परत त्यांनी म्हटले की नाही तुम्हाला चाबहार पोर्ट बंदच करावं लागेल. मग एप्रिल महिन्यापासूनच म्हणजे आपल्याला हे बंद करायचं होतं. पण आता पाहूया, ट्रेड डीलचे डिटेल्स आपल्याला अद्याप प्राप्त झालेले नाही आहेत. पण चाबहार पोर्ट जे आपण इराणमध्ये बांधलेलं आहे ना, त्याच्याबद्दल पण साशंकता तेच आहे. जी आपण इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या देशात केली आहे ना, त्याबद्दल आपल्याला सांगता येत नाही की ती इन्व्हेस्टमेंट फेल गेलेली आहे की पॉझिटिव्हमध्ये आहे आपली. ओके, मग हे इश्यू आहेत नक्कीच. ओके, पण ठीक आहे, आपली ट्रेड डील झाली. मग पहा, आता आपण रशियाकडून तेल आयात करायचो व त्याला रुपये जे आहे त्याची जी रक्कम आहे ती रुपयामध्ये द्यायचो. यामुळे अगदीच रशियाचा पण तिथं फायदा होता व भारत सरकारचा पण तिथं फायदा होता. पण आता आपण काय करणार आहोत, व्हेनेझुएलाकडून तेल आयात करणार आहोत. मग व्हेनेझुएलाकडून तेल जर आयात करत असलो आपण, तर आपल्याला काय डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतील. ओके, डॉलरमध्ये त्याची किंमत द्यावी लागेल. ते पण ठीक आहे, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. पहा, मी मान्य करेन की बाबा आपण व्हेनेझुएलाकडून आपण तेल आयात केलं, सर्व काही झालं. पण आपण जे खनिज तेल व्हेनेझुएलाकडून आयात करणार आहोत त्याला रिफाईन तर करावं लागेल. आपल्या गाडीमध्ये डायरेक्टली आपण क्रूड ऑइल टाकू शकणार नाही ना. ओके, मग आपण व्हेनेझुएलाकडून आपण जे कच्चं तेल आयात करणार आहोत पहा, ते डायरेक्टली आपण गाडीमध्ये टाकू शकत नाही ना, बरोबर आहे. मग त्याला आपल्याला काय करावं लागेल पहा, आपल्या रिफायनरीजमधून वगैरे त्याला एकदा शुद्ध करून घ्यावं लागेल व त्यापासूनच आपण पेट्रोल, डिझेल, त्यानंतर एरोप्लेनचं फ्यूल वगैरे हे सर्व विविध पद्धतीने आपण तिथं बनवतो. किंवा डांबर वगैरे जे आहे ते सर्व आपण प्रोडक्ट तिथं बनवतो. पण प्रॉब्लेम काय आहे पहा, रशियाकडून जे तेल येतं ते अगदी थोड्या बेटर क्वालिटीचं आहे. पण व्हेनेझुएलाकडून जे तेल येतं किंवा साऊथ अमेरिका कंट्रीजमधून जे तेल आपल्याला प्राप्त होतं ना, ते व्हिस्कस जास्त आहे. आता व्हिस्कॉसिटी ही कन्सेप्ट तुम्ही सायन्समध्ये शिकता. म्हणजे काय पहा, मध असतं पहा. ओके, आता पाणी जर पाहिलात ना, ते लगेच अशा पद्धतीने वाहतं. परंतु मध वाहतं का तसं तर म्हणा आहे, ते चिकट राहतं. अगदी तसं आहे. जे कच्चं तेल आपण व्हेनेझुएलाकडून आयात करणार आहोत ना, ते 20% जास्त व्हिस्कस आहे. यामुळे प्रॉब्लेम काय होते, ते खूपच घट्ट पद्धतीने येणार आहे. बरोबर. मग आपल्याला रिफायनरीवर जे खर्च करावे लागेल आपल्या देशामध्ये आल्यानंतर पण पहा, त्यावरती खूप खर्च करावा लागेल आपल्याला. ओके, ज्याला रिफाईन म्हणजे कच्च्या तेलाला शुद्ध करण्यासाठी पण आपल्याला जास्त पैसे इथं लागतील. या कारणानिमित्त पण पहा, जे अगदी आपली HPCL म्हणजे जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी कंपनी आहेत त्यांनी पण याला थोडासा विरोध केला होता मागेच, की बाबा तुम्ही हे नकात करू, व्हेनेझुएलाकडून आपल्याला तेल योग्य नाही आहे. म्हणजे आपण याच्यापूर्वी पण व्हेनेझुएलाकडून तेल आयात केलं होतं, कारण 2018 डोनाल्ड ट्रम्प यांनी सँक्शन लावली होती आपल्यावरती. पण आपण मग ठीक आहे म्हटलं, इराण नाहीत ना, आम्ही जाऊ कुठं, व्हेनेझुएलाकडे. मग व्हेनेझुएलाकडे गेलो. पण व्हेनेझुएलाकडे अगदीच त्यांच्या ऑपोजिशनची सत्ता होती डोनाल्ड ट्रम्प यांना. मग डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की व्हेनेझुएलाकडून पण तुम्ही तेल खरेदी करायचं नाही. मग आपण पुन्हा शेवटी पहा रशियाकडेच गेलेलो होतो. ओके, मग अगदी जर तुम्ही सिच्युएशन जर पाहिली, सर्व सिच्युएशन, तर आपल्याला अगदी व्हेनेझुएलाकडून तेल आयात केलं हे पण सर्व ठीक आहे. परंतु अगदीच ते जर तेलामध्ये ते जे कच्चं तेल आहे त्याला आपण जर रिफाईन करायचं म्हटलं ना, त्यावरती आपल्याला नक्कीच जास्त तिथं पैसा पण लागणार आहे. ओके, त्यामुळे तेलाच्या किमती कमी होतील का किंवा पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार आहेत का, म्हणजे व्हेनेझुएलाकडून आपण तेल खरेदी केलं तर बिलकुल नाही, मे बी जास्त वाढणारच आहेत ते. आय होप हा पण पॉईंट आता तुम्हाला समजलेला असेल की डेव्हिल लिव्ज इन डिटेल. फक्त आपण सत्कार केलं म्हणजे सर्व काही होत नसतं. तर अगदी आपल्याला त्यामधील जे डिटेल्स आहेत की बाबा या पण गोष्टीवरती खर्च करावा लागतो, असं जर आपल्याला समजलं ना तर हे चुकतं आपलं. त्याच्यानंतर पहा, आपण $500 बिलियन आपण काय ट्रेड डील साईन केलेली आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत आगामी 5 काळामध्ये आपण काय करणार आहोत, तर $500 कोटी आपलं काय व्यवहार करायचा आहे. मग तेवढ्या जर पैशाचा आपण देवाणघेवाण करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मग आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्न आहे ना ते विस्कळीत ठेवावं लागेल. म्हणजे आपल्याला आज घडलं आत्मनिर्भर भारत व्हायचा आहे ना, किंवा बजेटमध्ये पण तुम्ही पाहिलंच आहात ना, बजेटमध्ये पण आपला आत्मनिर्भर भारत व्हायचा आहे. मग आता जर आपण $500 मिलियन जर ट्रेड केलं ना अमेरिकेसोबत, तर पहा त्यांच्याच वस्तू आपल्या देशामध्ये येतील ना. ओके, मग आत्मनिर्भर भारतचं स्वप्न कुठं आहे? मग आत्मनिर्भर भारतचं स्वप्न जर आपण बाजूला ठेवलं तर पहा, जे MSME सेक्टरसाठी आज आपण झटत आहोत ना ते पण गायब होतं. ओके, लघु उद्योग जे आहेत
ते पण गायब होतील ना, कारण आपण झिरो टॅरिफ लावलेला आहे. अमेरिकेकडून जी वस्तू येणार आहे ना ती शून्य किमतीमध्ये येईल. ओके, त्यावरती एकही रुपये आपण टॅक्स लावू शकणार नाही. पण उलट आपल्या देशामधील ज्या वस्तू जातील ना त्यावरती टॅक्स लागेल. मग याचा परिणाम पहा अगदी ॲग्रिकल्चर सेक्टरवरती तर आहेच, यासोबतच अगदी MSME जे स्मॉल उद्योग आहेत, छोटे छोटे घरगुती उद्योग वगैरे आहेत ना त्यावरती पण याचा फटका पडेल. त्यामुळे ही ट्रेड डील अगदी मान्य आहे, ट्रेड डील करणं गरजेचं होतं. मोठे मोठे जे इंडस्ट्रीज आहेत ते पण आपल्या देशासाठी गरजेचे आहेत. पण तुम्ही जर MSME सेक्टर आणि ॲग्रिकल्चर सेक्टर जर पाहिलात ना तर यासाठी हे खूप मोठा शाप ठरणार आहे. मग यासाठीच पहा अगदी भारत सरकार किंवा पियुष गोयल कॉमर्स मिनिस्टर यांनी म्हटलेत की ऑपोजिशन दिशाभूल वगैरे करत आहे. पण आपण ऑपोजिशनचा स्टँड घेत नाही तर इकॉनॉमीचा स्टँड घेत आहोत, भारत देशाच्या इकॉनॉमीचा स्टँड घेत आहोत. आणि बजेटमध्ये कालच्याच बजेटमध्ये आपण पाहिलं आहे आत्मनिर्भर भारत व्हायचा आहे आपल्याला, बरोबर. मग आत्मनिर्भर भारत जर व्हायचा असेल तर आपण डायरेक्टली असं बोलू शकत नाही. तर आपल्याला पहा सर्व डिटेल्स जेव्हा प्राप्त होतील ना त्यावेळेसच आपल्याबद्दल म्हणजे आपण सांगू शकतो की ही ट्रेड डील जी झालेली आहे ना ती बेटर आहे, पॉझिटिव्ह आहे, अन्यथा निगेटिव्ह ठरू शकते. ओके, कारण पहा आपण FPIवर निर्भर राहू शकत नाही. जे तुम्ही म्हणत आहात ना की 2000 अंशांनी आपलं जे शेअर मार्केट आहे ते वर गेलं, परंतु तुम्हाला माहितीच असेल बजेट ज्या दिवशी रिलीज झालं ना त्या दिवशी अगदीच 1100 पॉईंटने आपलं शेअर मार्केट खाली गेलं होतं. का गेलं होतं? कारण FPI हे हॉट मनी आहे. ओके, त्यांच्यावर आपण भरोसा ठेवू शकत नाही. ओके, ते भारताचे नागरिक नाही आहेत. ओके, भारताचे नागरिक असतं तर त्यांनी म्हणजे त्या पद्धतीने नक्कीच तिथे तशाच पद्धतीने सर्वाईव्ह केली असते. ते हॉट मनी आहे. मग हे सर्व जर कारण डिस्कस केलात ना आपण तर आपल्याला थोडंसं आणखीन थांबावंच लागेल. याचे रिलेव्हन्स काय असेल, म्हणजे अमेरिकेची डील आपल्यासाठी चांगली झाली किंवा वाईट झाली हे आपण आगामी काळातच सांगू शकतो. पहा त्यानंतर आता हा झाला थोडासा ट्रेडचा भाग. त्याच्यानंतर आता इंटरनॅशनल रिलेशनवरती याचा काय परिणाम होईल ते पहा. तर तुम्हाला माहिती असेल की यावर्षी 2026मध्ये भारत सरकार काय करत आहे किंवा म्हणजे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे, आपण काय आयोजन केलं आहे, ब्रिक्स परिषदेचं यावर्षी भारत आयोजन करत आहे. ब्रिक्स 2026 BRICS, बरोबर. व याबद्दलचे आर्टिकल पण याच्यापूर्वीच आपण डिस्कस केले आहेत. पहा, ब्रिक्स परिषदेचं आयोजन केल्यानंतर आपण कोणाकोणासोबत चाललो आहोत? ब्राझील, रशिया, त्यानंतर चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांसोबत चाललेलो आहोत. त्यानंतर नुकतंच आपण युरोपियन युनियनसोबत पण ट्रेड डील साईन केलेली आहे. त्याच्यानंतर न्यूझीलंडसोबत ट्रेड डील साईन केली आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण कॅनडासोबत जाणार आहोत. ओके, येणाऱ्या काळामध्ये आपण कॅनडासोबतून फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करायचं आहे आपल्याला, बरोबर. व तुम्ही जर हे सर्व देशांची नावं जर पाहिलात ना तर ते सध्याला USA नाराज आहेत, बरोबर आहे. युरोपियन युनियन पण सध्याला USA नाराज आहे. दावोस जिथं समिट झाली पहा, देवेंद्र फडणवीस गेले होते आपले मुख्यमंत्री. मग तिथे डोनाल्ड ट्रम्प यांचं भाषण झालं, त्याच्यापूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांचं भाषण झालं, ते पण आपण डिस्कस केलंच होतं ना. मग हे सर्व जर पॉईंट डिस्कस केलात ना तुम्हाला लक्षात येईल की बाबा हे सर्व देश USA नाराज आहेत. व आता सध्याला भारताची सिच्युएशन इथं आहे की रशियासोबत पण भारत जात आहे, चायनासोबत पण जात आहे, साऊथ आफ्रिकेसोबत जात आहे, त्यानंतर युरोपियन युनियनसोबत पण आहे, कॅनडासोबत पण आहे. ओके, व हे सर्व देश कोणासोबत? USA नाराज आहेत. मग असं चालणार नाही, म्हणजे आपल्याला कोणता तरी स्टँड घेणं आज घडीला खूप गरजेचं आहे. याच्यापूर्वी होतं पहा, जवाहरलाल नेहरू यांच्या काळामध्ये सर्व काही होतं, अलिप्त राहण्याची भूमिका होती आपली. मग आता जर अलिप्त राहायचं म्हटलं तर अलिप्त तरी राहायला पाहिजे ना आपण. म्हणजे अगदीच पहा, आपण युरोपियन युनियनसोबत ट्रेड डील साईन नाही केली ना, मग USA पण करायचं नाही, त्यानंतर न्यूझीलंडसोबत पण करायचं नाही आपण, न्यूझीलंडसोबत पण आपण ट्रेड ॲग्रिकल्चर डील साईन नाही केली, मग ती USA पण करायची नाही. त्यानंतर चायनासोबत पण आहे तसंच. पहा, चायना पण आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये तो इंटरफेअर करू शकणार नाही, कारण चायनाकडून पण आपण ॲग्रिकल्चर सेक्टर वगैरे घेत नाही. मग ती USA कसा असा न्याय करू शकत नाही ना. मग आपण रशियासोबत पण तेच आहे, म्हणजे प्रत्येक देशासोबत जो न्याय आहे ना तोच सर्वांसोबत समान करणं गरजेचं आहे. तीच आहे अलिप्ततावादी. ओके, मग जर आपण फक्त एकाच देशाला फक्त फेवरेटिझम जर देत असो ना तर ते आपल्यासाठी योग्य नाही आहे. मग ब्रिक्स परिषद जेव्हा होईल भारत देशामध्ये त्यावेळेस विश्वास असणार नाही, रशियाचा पण विश्वास असणार नाही किंवा चायनाचा पण विश्वास असणार नाही. ओके, चायनाला तर आपण हेच करत नाही म्हणा, म्हणजे त्यांच्यावर ट्रस्टचा प्रश्न नाही, परंतु रशियाचा तर नक्कीच इथं प्रश्न येतो की भारत देशावर आपण विश्वास कसा ठेवू शकतो. मग ओके, जसं क्वाड परिषदेचं झालेलं आहे. पहा, क्वाड परिषदेमध्ये तेच समस्या होती की बाबा एकीकडे तुम्ही चायनासोबत बसता आणि दुसरीकडे चायनाला काउंटर करण्यासाठी क्वाड परिषदेमध्ये जाऊन बसता. मग हे थोडेसे ना आज घडीला खूप क्रुशियल टाईममधून भारत सरकारचं काय म्हणू शकता एक जे हे आहे एक्सटर्नल अफेअर्स जे आहे ना किंवा आपले रिलेशन्स आहेत
दुसऱ्या देशांसोबत ते खूप क्रुशियल टाईममधून जात आहेत पहा. ओके, पाहूयात आगामी काळामध्ये हे कसं सॉल्व्ह होतील ते नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. कारण भारत देशाचे जे डिप्लोमॅट आहेत ते नक्कीच याबद्दल पावले वगैरे उचलतील. म्हणजे आपल्यालाच कन्सर्न नाही आहे, तर आपले जे देशाचे वरिष्ठ अधिकारी आहेत ना, त्यांच्यावरती आपल्याला ट्रस्ट ठेवणं गरजेचंच आहे व त्यांनी जे निर्णय घेतील ते आपल्यासाठी खरंच बेटर असेल. ओके, कारण आपण फक्त पहा एक UPSC ॲस्पिरंट आहोत तर एवढं बोलत आहोत, मग अगदीच जे आपले डिप्लोमॅट्स आहेत त्यांना तर याबद्दलची नक्कीच जाणीव आहे की बाबा हे केल्यानंतर हा परिणाम होऊ शकेल. त्यामुळे आपण ट्रस्ट ठेवूयात. आगामी काळामध्ये फक्त ट्रेड डीलबद्दल पाहूयात की काय काय पॉईंट्स वगैरे तिथं मांडले जातील. पियुष गोयल यांनी जे म्हटलेलं आहे की विल बेनिफिट म्हटलेलं आहे, यामधूनच थोडासा प्रॉब्लेम तिथं झाला, बाकी काहीच नाही आहे. पाहूयात की आगामी काळामध्ये भारत देश आणि अमेरिका या दोघांचे संबंध कशा पद्धतीने असतील, त्यानंतर रशियासोबत आपले संबंध काय असतील हे पण आपल्याला आगामी काळातच समजेल. ओके, पण एक गोष्ट आहे, तुम्हाला जे पॉईंट सांगितले ते थोडंसं तुम्ही रॅशनल पद्धतीने नक्की याचा विचार करू शकता. ओके, व कोणाच्या भावनांना ठेस पोहोचली असेल तर कदाचित थोडंसं तुम्ही पण विचार करणं अपेक्षित आहे. डन. त्याच्यानंतर पुढे खेमचंद सिंग इलेक्टेड मणिपूर BJP लेजिस्लेचर पार्टी लीडर आणि सेट टू बी CM. ओके, खेमचंद सिंग हा पॉईंट लक्षात ठेवा, हे नाव लक्षात ठेवा. पर्सन इन न्यूज MPSC कंबाईन परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सरळ सेवेमध्ये पण हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्याला नवनियुक्त मणिपूरचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर खेमचंद सिंग. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे आपल्याला लोकसत्ता वाचायचा आहे, तर हे पहा पूर्ण पॉईंट मी घेतलेले डिस्कस केलेलं आहे. याची जी लिंक ही जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. विद्यार्थी मला टेलिग्राम चॅनलचं नाव वगैरे विचारत आहेत, तर प्लीज कमेंट सेक्शन आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ना त्यामध्ये तुम्हाला ती मिळून जाईल. ओके, कारण प्रॉब्लेम कसा होतो पहा, खूप मेसेज येतात टेलिग्रामवरती व प्रत्येक मेसेजला मी कदाचित लगेचच्या लगे रिप्लाय नाही करू शकणार. या कारणानिमित्त तुम्ही एकदा आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स पाहून घेऊ शकता, आपल्या जे व्हिडिओ तुम्ही पाहतात तिथून, मग त्यामधून तुम्हाला नक्कीच त्या लिंकवर घेऊन जाईल. ओके, डन. त्याच्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उन्हाच्या झळा. ओके, उन्हाळा लागत आहे, सर्वांनी काळजी घ्या. नेक्स्ट आहे देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे व पहिलं अणुऊर्जा प्रकल्प कधी आहे, 1969 तारापूर येथे आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा, परीक्षेला डायरेक्टली विचारू शकतो. नेक्स्ट आहे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार. प्रश्नचिन्ह आहे. पक्षाची घडी बसवण्याला प्राधान्य, विलिनीकरण अधांतरीच आहे, सध्याला विलिनीकरणाबद्दल कोणी चर्चा करत नाही आहे. नेक्स्ट आहे पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरती टाकण्यात आली आहे. ओके, त्याच्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी खरेदीला लगाम. देवेंद्र फडणवीस यांनी आता पहा 15 फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात येऊ नये असा आदेश त्यांनी काढला आहे. वित्त मंत्रालय आता सध्याला कोणाकडे आहे, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. नेक्स्ट आहे लोकसभेतून 8 सदस्यांचे निलंबन. ओके, काल संसदेमध्ये परत गदारोळ चालू होता. जनरल मनोज नरवणे म्हणजे रिटायर्ड आहेत, त्यांच्या पुस्तकावरून सध्याला राहुल गांधी यांनी स्पीचमध्ये त्यांचा थोडासा यूज केला. या कारणानिमित्त 8 सदस्यांचं वगैरे तिथं निलंबन करण्यात आलेलं आहे. ती न्यूज म्हणजे पाहूयात, आपल्यासाठी आता सध्याला UPSCमध्ये ते जास्त अपेक्षित नाही आहे, त्यामुळे स्किप करून पुढे चला. CTET देणाऱ्या शिक्षकांना दिलासा, निवडणुकीच्या कामातून वगळण्याचा आयोगाचा निर्णय घेण्यात आला. बेस्ट न्यूज आहे त्यांच्यासाठी, ऑल दी बेस्ट. पुढे MPSCमध्ये मोठ्या बदलांचे संकेत, केरळनंतर आता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगासोबत चर्चा. ओके, कदाचित परीक्षांच्या नियमामध्ये वगैरे सुधारणा केली जाण्याची दाट शक्यता इथं वर्तवण्यात येत आहे. ओके, व ठीक आहे पहा, अभ्यास करणं गरजेचं आहे MPSCने पण, म्हणजे आपण सुटसुटीत पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने परीक्षा आणखीन बेटर कशा होतील त्याबद्दल नक्कीच प्रयत्न करणं गरजेचे आहेत. नेक्स्ट आहे नांदेड येथे 28 फेब्रुवारीपासून विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरण्यात येणार आहे व अध्यक्षपदी आहेत ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा, सरळ सेवेला विचारला जाऊ शकतो. ओके, आता बाकीचे वन लाईनर आहेत पहा, यामध्ये काही काय म्हणू शकता की तुम्हाला समजावून सांगण्यासारखं काही नाही, त्यामुळे मी फास्टमध्ये जात आहे. जगाचा भारताच्या बाजूने कौल, व्यापार कराराच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन. ओके, नेक्स्ट आहे अमेरिकी व्यापार जगताकडून स्वागत, उद्योजक निर्यातदार नागरिकांना फायदा होण्याची आशा. ओके, पहा, व हे होणारच होतं. अमेरिकेला यामध्ये खूप फायदा आहे कारण 0 टॅरिफ त्यांनी लावलेला आहे, पण भारत देशाला 18% टॅरिफ थोडंसं जास्तच आहे, कारण पूर्वी हे 2 ते 3% होतं. ओके, किंवा अगदी जास्तीत जास्त 5% तिथं होतं व आता 18% जनरल गुड्ससाठी आहे, बाकी 45% आहेत. आता जर स्टील इंडस्ट्रीज वगैरे घेतलात ना तर तिथं जास्तच टॅरिफ आहे आणखीन. ओके, पूर्णतः 18% झालेलं नाही आहे, त्यामुळे मी वारंवार म्हणतो की डेव्हिल लिव्हज इन डिटेल्स. ओके, पहिल्यांदाच आपण सर्व विजय वगैरे साजरा करणं चुकतं आपलं,
पहिल्यांदा आपले जे संपूर्ण बारीक बारीक जे पॉईंट्स आहेत ना ते घेणं गरजेचे आहेत. ओके, व जे लॉचे विद्यार्थी आहेत ना त्यांना ही खूप बेटर पद्धतीने समजत असेल. ओके, म्हणजे ते पण म्हणजे मुस्करा हे होंगे, म्हणजे स्मितहास्य ज्या पद्धतीने म्हणतात तुम्ही, जर तुम्हाला गोष्टी समजल्या ना तर नक्कीच स्मितहास्य येतं त्या पद्धतीने आहे ते. ओके, स्किप करू शकता. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी घाबरले अशा पद्धतीने वक्तव्य केलं. ठीक आहे, बाकी पहा हे सर्व काही आहेत गोष्टी, यामध्ये जास्त तुम्ही अपेक्षित नाही OPSCसाठी, त्यामुळे मी स्किप करतो, पुढे जातोय. येथे पण गरजेचं नाही. त्यानंतर करार हा करी हा लेख आलेला आहे, जे की मी अतिशय चांगल्या पद्धतीने ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. पहा, जर तुम्हाला माझं बोलणं वगैरे समजलं नसेल तर तुम्ही हा आर्टिकल नक्कीच वाचून घेऊ शकता, यामध्ये तसं काही नाही आहे पॉईंट. त्यानंतर शिक्षण, कला व संस्कृतीचा चुकलेला ताळेबंद हा आर्टिकल आय होप तुम्ही होमवर्कमध्ये याला डिस्कस करून घ्याल. ओके, कारण मला थोडंसं अर्जंटली काम आहे. त्यानंतर पुढे पहा, 8 DP रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पुन्हा तोडफोड. बाकी पहा, हां, तारापूरबद्दल आलेलं आहे. देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. तारापूर प्रकल्पाबद्दल इथं चर्चा करण्यात आली व 1969 हा पॉईंट लक्षात ठेवा, तारापूर. ओके, डन. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपत. द हिंदूमधील बातम्या पाहूयात आपण. द हिंदूमध्ये पण 30 बातम्या आहेत पहा, ज्या की आपण आत्ताच डिस्कस केलेल्या आहेत. त्यानंतर आता 2 आर्टिकल आलेले होते. कुठे गेलं द हिंदू, एकच मिनिट पहा. इंडिया US डील अनअन्सर्ड क्वेश्चन रिमेन. ओके, हा ज्या आलेख आलेला आहे, एक्सप्लेनर सिरीज आलेली आहे द हिंदूमध्ये, ती आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. शक्य झालं तर तुम्ही हा आर्टिकल वाचू शकता, म्हणजे जर काही पॉईंट्स वगैरे समजले नसतील. पण मी सर्व पॉईंट्सचं क्रक्स करून घेतलेलं आहे. बाकी एडिटोरियल आजच्या द हिंदूमध्ये आले नाहीत इंडिया आणि US बद्दल, पण उद्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये हे नक्की येतील. व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जर हे ट्रेडचे पॉईंट जर सांगितले ना, क्लॅरिफिकेशन जर दिलं ना, तर मी नक्कीच याबद्दल डिटेल परत एकदा घेणार आहे. निश्चिंत राहा तुम्ही, यात एकही बातमी मी सुटू देणार नाही, कारण इंडिया आणि US जी पार्टनरशिप आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण पुढे पण ठरणारच आहे. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा. आणखीन एक शेवटी जाता जाता पहा, सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअप आणि मेटाला एक पर्सनल डाटाबद्दल काल खडसावलेलं आहे. झालेलं काय पहा, तुम्ही आजच घडीला पण पाहू शकता. जर कॉलवर तुम्ही बोलत असाल, कॉलवर बोलत असताना मला शूज वगैरे घ्यायचे आहेत असं मित्राला जर सांगितलं ना, तर तुम्ही इंस्टाग्रामवरती दुसऱ्या क्षणाला जर गेलात तर तुम्हाला शूज वगैरे तिथं दाखवतं. किंवा व्हॉट्सअपमध्ये चॅटिंग करत असताना तुम्ही जर तुमच्या मित्राला वगैरे सांगितलात की मला असं असं काहीतरी वस्तू वगैरे पाहिजे, व त्या क्षणाला तुम्ही जाऊन इंस्टाग्रामवरती चेक करा किंवा फेसबुकवरती चेक करा, तुम्हाला लगेच ॲड तिथं दाखवले जातात. मग इथं काय आहे, तुमच्या पर्सनल डाटाचं इथं ब्रीच होत आहे. मग यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली होती. म्हणजे याच्यापूर्वी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियामध्ये केस गेलेली आहे, मेटा कंपनी आणि व्हॉट्सअप कंपनी या दोघांच्या विरोधात. सॉरी, म्हणजे व्हॉट्सअप कंपनीच्या विरोधात, पण मेटा ही पॅरेंट कंपनी आहे व्हॉट्सअपची, बरोबर. मग या निमित्ताने काल सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारलं की बा तुम्ही हे रूल वगैरे का करत नाहीत. तर मेटा कंपनीचं काय आलं पहा, मेटा कंपनीने काय म्हटलं की आम्ही त्यांना संधी देतो, जे कस्टमर आहेत ना आमचे, आम्ही त्यांना सांगतो की बा तुमचा डाटा इथं इथं जात आहे, जर तुम्हाला जर डाटा जाऊ द्यायचं नसेल ना तर हे चेकबॉक्स तुम्ही अनब्लॉक करा, म्हणजे याला तुम्ही कट करा, असं म्हटलं जातं. परंतु त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटले भारत देशामधील एवढी जनता पूर्ण हे नाही आहे ज्यांनी हे चेकबॉक्समध्ये काय लिहिलेलं आहे, काय लिहितील हे वाचत नाही कुणी. मग यासाठी काल अगदी सुप्रीम कोर्टाने पण मेटा कंपनीला खडसावलेलं आहे. मग त्यांनी म्हटलं आहे की एंड टू एंड एन्क्रिप्टेड जरी तुमचे मेसेजेस असले तरी तुम्ही याचा वापर काय प्रोडक्ट म्हणून कस्टमरसोबत करत आहात, यासाठी तुम्हाला हे बंद करावं लागेल, अन्यथा आम्ही तुमच्यावर फाईन वगैरे मारू, असं त्यांनी परत एकदा ते म्हटलेलं आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने पहा त्यांच्यावरती किती 213.14 कोटी तिथं फाईन लावलेला आहे. त्याबद्दलची सुनावणी 9 फेब्रुवारीला परत एकदा आहे. मग पाहूयात, केस इन प्रोग्रेस आहे. निश्चिंत राहा, एक म्हणजे आगामी काळात या बातमीचं विश्लेषण आपण नक्कीच करणार आहोत. आता थोडंसं मला अर्जंट काम आहे, या निमित्ताने आपण इथं थांबूयात. आणखीन एक महत्त्वाची केस आलेली आहे, कुठे गेली ती, हां, हे पहा, फाशीबद्दलचं आहे. म्हणजे फाशीची शिक्षा जी आहे याबद्दल एक स्टडी करण्यात आलेली आहे. हैदराबाद नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद यांची ही केस स्टडी आहे. ती आपण नक्कीच 1-2 दिवसामध्ये या केस स्टडीचं मी रिलिव्हन्स हे करणार आहे. हे एक पॉईंट राहिलेला आहे आपला. आणखीन फायनान्स कमिशन 16th फायनान्स कमिशन याबद्दलचं एक हे राहिलेलं आहे, आपलं लेक्चर घ्यायचं राहिलेलं आहे. ओके, मला पॉईंट्स माहिती आहेत, काळजी नका करू, मी नक्कीच हे घेईन. हे पहा, 16th फायनान्स कमिशनचा हा आर्टिकल आलेला आहे, याला पण आपण लवकरच डिस्कस करूयात. 2 आर्टिकल माझ्याकडे राहिले आहेत, मी लवकरच याचे सेपरेट व्हिडिओ किंवा एका दिवशी सर्व काही एकत्रित घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, ट्रस्ट ठेवा. त्यानंतर तुमचे काही कमेंट किंवा काही प्रतिक्रिया असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. इथे थांबूयात. धन्यवाद.